नालायक आहे, हलकट आहे, मी हलकट आहे. आता जगण्याला अर्थच राहिला नाही. कुठल्या तोंडानं आता घरला जाऊ. कोळ्याच्या जाळ्यात अडकत गेल्यावर आणि असाच अडकत जाणार तू पावट्या. आता आयुष्यभर विचार करत बसशील की मी हे खरंच केलं का. तर हे कोड तुझ्या पितरासनी बी सुटणार नाही. लक्षात ठेव, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. मला घरला जायचंय. हा, अहो रात्रीच निघालेत ते इकडनं. पहाटेपर्यंत पोचायला हवे होते. नाही, त्यांचा कॉल लागत नाहीये म्हणून मला वाटलं तुमच्याशी तरी काहीतरी संपर्क झाला असेल म्हणून तुम्हाला फोन केला. हो, कदाचित बॅटरी डाऊन असेल म्हणून फोन लागत नाहीये. पण अहो सॉरी, आमच्याकडनं तुमच्या फंक्शनला कोणीच वेळेत पोहोचू शकलं नाही. खरंच सॉरी. पण माझा संपर्क झाला ना की तुम्हाला लगेच कळवते मी. हा, हो, थँक्यू. अक्षरा ग, काय झालंय? काही कळ का? आई, अहो फंक्शनला पोहोचलेच नाहीये ते. अरे देवा. अगं मग दोघं? आई काळजी नका करू. नक्की काय प्रॉब्लेम झालाय बघू आपण. सुरक्षित असतील दोघं. आई, यांचा फोन बघ, घे पटकन. हॅलो. काय तुम्हाला कधीपासून मी फोन ट्राय करते, फोन लागतच नाही तुमचा. कुठे आहात तुम्ही? अगं अक्षरा, आमची गाडी वाटत बंद पडली होती बघ. टायर पंक्चर झालता आणि अगं तिथं ना फोनला रेंजच नव्हती. आजूबाजूला समजा जंगल होतं, त्यामुळे ना कोणी मदतीला बी नव्हतं. मग रातभर आम्ही तिथंच थांबलो बघ. अक्षरा अगं, आम्ही त्या कार्यक्रमाला गेलोच नाही बघ. आता परत घरलाच येतो आहे. बरं ठीक आहे. तुम्ही आत्ता कुठे आहात?